देखील आधुनिक शहरात भूगर्भातील गटारातून बेकार राक्षस बाहेर पडल्याने अचानक भूकंपाने रस्त्यावर हादरले. प्राण्यांच्या विचित्र प्रकारांनी आणि दुर्गंधीमुळे संपूर्ण शहरात दहशत पसरली. या गोंधळात शंकर, भैरव, सदाशिव आणि विश्वनाथ या 4 सशक्त हिंदू मुलांनी कृती केली. वर्षापूर्वी देवी शक्तीने त्यांच्यापैकी प्रत्येकाला एक शक्तिशाली तलवार भेट दिली होती. त्यांना तिच्या दैवी ऊर्जेने ओतप्रोत केले होते. शंकराने त्रिशूळ, भैरव खंडा, सदाशिव पिनाका आणि विश्वनाथ सुदर्शन धारण केले. बेकार राक्षसांनी शहर उद्ध्वस्त केल्यामुळे 4 मुले पुढे सरसावल्या. त्यांच्या तलवारी एका वेगळ्याच तेजाने चमकत होत्या. शंकराचे त्रिशूळ राक्षसांच्या जाड कोपऱ्यातून कापले गेले, तर भैरवाच्या खंडाने जोरदार प्रहार केले. सदाशिवच्या पिनाकाने प्राण्यांच्या काळ्या हृदयाला छेद दिला आणि विश्वनाथच्या सुदर्शनाने पशूंचा जलद तंतोतंत शिरच्छेद केला. मुलं परिपूर्ण सिंकमध्ये काम करत असताना लढाई सुरू झाली. चौकडीच्या शौर्याने आणि दैवी सामर्थ्याने भारावून गेलेले बेकार राक्षस मागे पडले. लढाई कळसावर पोहोचली तेव्हा मुलांनी देवी शक्तीची शक्ती वाहून नेत एकत्रित हल्ला केला. एका अंधुक फ्लॅशने शहर प्रकाशित केले आणि बेकार राक्षस शून्यात विखुरले. देवलोकाचा उद्धार झाला. तेथील लोक शंकर, भैरव, सदाशिव आणि विश्वनाथ यांच्या शौर्याबद्दल कृतज्ञ आहेत. 4 मित्र विजयी झाले. त्यांच्यातील बंध आणि दृढनिश्चयाने हे सिद्ध केले की सर्वात कठीण आव्हानांवरही मात केली जाऊ शकते.